नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. एक सुखी, आनंदी आणि उत्तम आरोग्य जगण्यासाठी सर्वांचाच एक गोड प्रयत्न असतो. पण हा प्रयत्न करत असताना कधी छोटी मोठी दुखणी अंगवर काढतात, तर कधी आपल्याला गंभीर आजारांचाही सामना करावा लागतो. या गंभीर आजारांपैकी कॅन्सर हा आजार झपाट्याने पसरत असलेला आपण बघतोय, आणि खास करून स्त्रियांमध्ये असणारा स्तनाचा कॅन्सर. हा स्तनाचा कॅन्सर वाढला तर स्त्रीचं स्तन काढण्याची वेळ देखील येऊ शकते. आधीच कॅन्सरसारखा भयावह रोग मला झालेला आहे आणि माझ्या शरीराचा एक अवयव काढला जाणार, या विचारांनी स्त्री मानसिकरित्या खूप खचून जाते आणि कसं मी समाजात वावरेल या विवंचनेत असते. पण यातून बाहेर काढण्यासाठी, स्त्रीच्या मनाला उभारी आणण्यासाठी एक धागा सुखाचा आपल्याला सापडलेला आहे. हा धागा कसला जाणून घेणार आहोत आजच्या या आपल्या मुलाखतीतून. यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे डॉक्टर रोहिणी पाटील यांना. डॉक्टर रोहिणी पाटील या स्त्री रोगतज्ञ आहेत आणि गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहेत. तर स्वागत करूया त्यांचं. नमस्कार डॉक्टर रोहिणी पाटील. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, स्त्रीला स्तनाचा कर्करोग झाल्यावर आणि तो जास्त प्रमाणात झाल्यावर स्त्रीचं स्तन देखील काढून टाकण्यात येतं आणि अनेक विचार तिच्या मनामध्ये येतात की आता माझा बांधा कसा दिसेल, मी कशी सुंदर दिसेल, कशी मी लोकांशी नजरा मिळवू, कशी मी समाजात मुक्तपणे वावरू शकेल, आणि यातून मग ती खूप खचून जाते. पण या खचलेल्या मनाला बाहेर काढण्यासाठी एक धागा सुखाचा आपल्याला सापडलेला आहे. तर हा धागा कसला हे जाणून घ्यायला आम्हाला उत्सुकता आहे. तर काय सांगाल? तुम्ही अगदी नेमकं ते बोलले आहात की जेव्हा हा आघात होतो तेव्हा पहिला आघात तर तो डायग्नोसिस, ब्रेस्ट कॅन्सरचा डायग्नोसिस हा एक मोठा आघात होतो. आणि मग त्याच्यानंतर जो सर्जरी हा एक ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये एकच काय, कधी कधी दोन्ही स्तन गमवावे लागतात. आणि हे जे स्तन गमवतात हे एक परमनंट आघात तिच्या आयुष्यभरासाठी होतो. आणि या आघाताने च्या पुढे निघण्यासाठी कुठेतरी आम्ही त्या एक धाग्याचा आधार घेतलेला आहे आणि त्याच्यातून तिच्या आयुष्यात कुठेतरी उभारी येणं, तिचा कॉन्फिडन्स परत आणणं, तिला तिच्या नवीन शरीरामध्ये कम्फर्टेबल करणं आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आणणं, ह्याचा एक प्रयत्न म्हणजे एक धागा सुखाचा. बरोबर. आणि विज्ञान प्रगत झालेलं आहे, दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे, आपल्याही विचारांची प्रगती होत चाललेली आहे, विविध विकल्प उदयास येत आहेत. त्यात प्रॉस्थेसिस हा एक विकल्प आहे. तर हे प्रॉस्थेसिस म्हणजे काय? हा प्रश्न फार उत्तम आहे. लोकांना कळायला हवं की प्रॉस्थेसिस म्हणजे आपण एक्सटर्नली यूज करतो. एखादा बॉडी पार्ट जेव्हा आपला निघून जातो तेव्हा कुठल्याही तो बॉडी पार्ट निघून गेला की मग जेव्हा आपण त्याला रिप्लेस करतो किंवा त्याची जी कमी असते ती भरून काढायला आपण एक्सटर्नली जे काय अवयव आपण यूज करतो त्याला म्हणतात प्रॉस्थेसिस. आणि तसंच ब्रेस्ट प्रॉस्थेसिस हे एक आहे. कृत्रिम स्तनाकार पण आपण म्हणतो त्याला. आणि हे ब्रेस्ट प्रॉस्थेसिस जेव्हा ती स्त्री ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधून जाते, एक स्तन किंवा दोन्ही स्तन गमावते, तेव्हा कुठेतरी एक मोठा आधार तिला या ब्रेस्ट प्रॉस्थेसिसमध्ये मिळतो, कृत्रिम स्तनाकारमध्ये मिळतो. आणि या प्रॉस्थेसिसचं महत्त्व फार आहे. बरं, मग हा कृत्रिम भाग कशापासून बनवतात डॉक्टर?
हा जो कृत्रिम भाग आहे ब्रेस्ट प्रॉस्थेसिस, ह्याला पहिले ट्रेडिशनल ब्रेस्ट प्रॉस्थेसिस होते जे फक्त सिलिकॉन नी बनवले जात होते. पण आम्ही हे जे प्रॉस्थेसिस बनवतोय हे सुती धाग्याने बनवतो, निटिंगनी बनवतो, क्रोशेनी बनवतो आणि हे वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या साईजेसमध्ये अवेलेबल आहे. दर एक स्त्रीला युनिक असा साईज आम्ही प्रोव्हाइड करतो आणि हे ब्रेस्ट प्रॉस्थेसिस आम्ही त्याला नीटेड नॉकर्स म्हणतो. आणि हे कृत्रिम स्तनाकार आम्ही जे बनवतो ते सॉफ्ट, वॉशेबल आणि स्वतः आपण त्याला आपल्या नीड्सप्रमाणे आपण कस्टमाइज करू शकतो. बरं डॉक्टर, आपण स्वतः कॅन्सर सर्वायव्हर आहात, या परिस्थितीतून आपण गेलेला आहात. मग काय विचार तुमच्या मनामध्ये आला की या धाग्यापासून प्रॉस्थेसिस बनवावेत आणि कॅन्सरग्रस्त स्त्रियांना मदत म्हणून द्यावी? तर कसा हा विचार तुमच्या डोक्यात आला? माझ्या कॅन्सर मला जेव्हा झाला तेव्हा मी 37 वर्षाची होती. माझ्या प्रोफेशनमध्ये मी कुठे सेटल नव्हती झाली आणि मला एक 8 वर्षाचा मुलगा होता. सिंगल मदर, मी त्याची एक सुपर हिरो होते. आणि ह्याच्यामधून जेव्हा मी बाहेर आले आणि मी लोकांना भेटायला सुरुवात केली, मला तेव्हा असं वाटलं की माझा हा आजाराचं निदान हे फार सुरुवातीच्या टप्प्यात झालं आणि त्यामुळे मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते की जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होतं तेव्हा आपल्या ट्रीटमेंटला असे अनुकूल प्रतिसाद मिळतो आणि एक खूप सुंदर आयुष्य आपण त्याच्यानंतर जगायला लागतो. आणि माझी नेहमी अशी धडपड असायची की दर एक स्त्री ज्याच्यामध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोस होतो तिचं निदान हे कुठेतरी सुरुवातीच्या टप्प्यातच व्हायला पाहिजे आणि तिला पण एक सुंदर आयुष्य पुढे मिळायला हवं. आणि मग जेव्हा मी लोकांसोबत भेटायला लागले, बोलायला लागले आणि माझं जास्ती कॉन्सन्ट्रेशन रूरल पॉप्युलेशनवर होतं, जिथे जरी इन्सिडेंट्स आपण पेशंट कमी पाहतो पण मृत्यूची संख्या जास्ती असते. का? कारण काही तिथे डायग्नोसिस 3rd किंवा 4th स्टेजमध्ये होतं. लोकांमध्ये जनजागृतीची कमी असते आणि ही जनजागृती जेव्हा मी करायला सुरुवात केली तेव्हा अनेक ब्रेस्ट कॅन्सर सर्वायव्हर्स मला भेटायला लागल्या आणि त्यांच्या समस्या कुठेतरी मला कळायला लागल्या. त्याच्यामध्ये एक मोठी समस्या ही होती की मॅडम, जेव्हा माझं ब्रेस्ट काढलं ना तर मला फार लाज वाटते समाजात जायची. लोक मला कुठल्या नजरेने पाहतील, ब्लाऊज घातलं तर ब्लाऊज फिटिंग होत नाही, सलवार कमीज घातलं तर ओढणी कुठे वरती गेली तर मग पुढे काय, लोक कशा प्रकारे मला पाहतील. आणि अशामध्ये अनेक स्त्रिया ज्या बाहेर काम करतात, बाहेर म्हणजे कुठे इंडस्ट्रीमध्ये काम करतात, शाळेमध्ये जातात आणि मुख्य म्हणजे शेतामध्ये सुद्धा ज्या काम करायला जायच्या त्यांना पण हा प्रश्न खूप मोठा प्रमाणात भेडसावत होता. आणि मग कुठेतरी हे मॅस्टेक्टमी म्हणजे ब्रेस्ट काढणे हे फिजिकली, मेंटली, इमोशनली, सायकोलॉजिकली आणि मी तर म्हणेल सायकोसोशियली त्या ब्रेस्ट कॅन्सर सर्वायव्हरवर आघात करत असते. या सगळ्या ह्याच्यामधून ती जेव्हा बाहेर निघते आणि मग ह्या ज्या बाया शेतामध्ये काम करतात त्यांना पण तो प्रश्न भेडसावत होता. इथे कुठे मी सुंदर दिसायला पाहिजे, मी अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे अशातला प्रश्न नव्हता. मला माझं पण जे पूर्वत होतं ते परत हवंय. मी कुठेतरी मला परत कम्फर्टेबल व्हायचंय. मला कुठे बाहेर निघताना हा प्रश्न निघायला नको की लोक माझ्याकडे कसे पाहतील, मी कशी दिसती आहे आणि मला बाहेर जायलाच नको. कारण की ती जी स्त्री शेतामध्ये काम करते तिची फॅमिली तिच्या त्या इन्कमवर डिपेंडंट असते आणि मग तीच समजा बाहेर निघणार नाही आणि तिला कुठेतरी कुचंबणा होणार तर मग पुढे काय. अशीच एक स्त्री मला भेटली होती. ती शेतात काम करायची आणि ती माझ्या जो फक्त एकच कंप्लेंट घेऊन आली होती की मॅडम, माझं जे ऑपरेशन झालं आहे ना तिथे मला जखम झाली आहे. तिने असं जेव्हा म्हटलं तेव्हा अनेक विचार माझ्या मनात आले आणि मी तिच्यासोबत जेव्हा बोलत होते तेव्हा मला असं कळलं की ती शेतात काम करायला जायची आणि लोकांच्या नजरा ज्या प्रकारे तिला पाहत होत्या ते तिला सहनच होत नव्हतं. म्हणून आपण देवाजो जी फुलं ठेवतो त्याची एक बांबूची छोटी टोपली असते, त्या टोपलीला तिने कपडा लावला आणि ती टोपली तिने ब्लाऊजमध्ये ठेवली. बरं. की ते एक माउंट तयार व्हायला की जी गेलेलं स्तन आहे ते कुठेतरी त्याचं जी भावना जे तिला फिलिंग येत होतं ते निघायला. पण ते कपडा लावला तरी सुद्धा ती बांबूच्या बास्केटनी तिला तिथे इजा केली आणि त्यामुळे ती जखम झाली होती. त्या जखमेची मलमपट्टी तर मी केली, ती जखम तर भरून निघाली, पण तिच्या मनावरची जी जखम आहे, मी खूप रेस्टलेस झाले, खूप तळमळलं की मी हिला कशी मदत करू. पण ती एकच नाही,
अशा अनेक स्त्रिया या समाजात होत्या आणि सगळ्यांना ते ट्रेडिशनल ब्रेस्ट प्रोसेसेस जे फार महाग मी देऊ शकत नव्हते. आणि अशाच प्रकारे अनेक स्त्रिया भेटायच्या. एक तर स्त्री 10 महिने घराच्या बाहेर निघाली नव्हती. का तर माझी हिंमतच होत नाही मला लोकांसमोर जायची, बरं, की मी कशी दिसेल. एक तर त्यांच्यामध्ये प्रॉस्थेसिसचा अवेअरनेस नव्हता, त्यांना हे माहितीच नव्हतं की प्रॉस्थेसिस कुठेतरी आपल्याला मदत करू शकतं. दुसरं ज्यांना माहीत होतं तेव्हा ही इतकं किमतीचं प्रॉस्थेसिस ते यूजच करू शकत नव्हत्या, घेऊ शकत नव्हत्या. तर त्यामुळे हा जो कन्स्ट्रेंट फायनान्शियल कन्स्ट्रेंट होता, अवेअरनेसचं जनजागृती जी अभाव होता, त्यामुळे ह्या स्त्रियांना खूप काही आघात सहन करावा लागत होता आणि तो आयुष्यभर राहणार होता. जसं आपण ट्रीटमेंटमध्ये आपले केस जातात ते टेम्पररी असतात, पण लुझिंग अ ब्रेस्ट टू ब्रेस्ट कॅन्सर हे परमनंट असतं. आणि तो मुलगा जो माझा 8 वर्षाचा होता हळूहळू मोठा झाला आणि तो शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी US ला गेला. मी त्याला भेटायला जायचे तेव्हा मी तिथल्या ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपमध्ये काम करायचे आणि मला जाणून घ्यायचं होतं की त्यांच्यामध्ये काय ते लोक सपोर्ट देतात, की मी माझ्या इथल्या माझ्या मैत्रिणींना आणि भगिनींना तो सपोर्ट देईल. आणि तेव्हा मला कळलं की त्या सिलिकॉन ब्रेस्ट प्रोस्थेसिस वापरतच नाहीत. त्या हाताने बनवलेले निटिंग आणि क्रोशेने बनवलेले नीटेड नॉकर्स वापरतात. आणि शाळेमध्ये मी निटिंग आणि क्रोशे बंद केलं होतं, ते एकदा परत सुरू केलं. म्हणजे हा धागा तुम्ही इथून पकडला आणि तो धागा मी तिथून पकडला आणि तो सुती धागा आणि तो सुखाचा धागा ते मी कुठेतरी जेव्हा भारतात आले तेव्हा सुरू केलं. अशी ही एक जर्नी आहे. बरोबर, एक धागा सुखाचा. आणि हा जो धागा तुम्ही दिला आहे भगिनींना, कॅन्सरग्रस्त भगिनींना, त्यांच्यासाठी तर एक फारच आनंदाची गोष्ट आहे. समाजामध्ये अभिमानाने वागण्याची वावरण्याची ही बाब आहे त्यांच्यासाठी. बरं डॉक्टर, कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आपण बघतो, त्याच्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे. आणि आधीच जर निदान झालं तर तो लवकर बरा होईल. यासाठी आधीच निदान होण्यासाठी तुम्ही ठिकठिकाणी जाऊन त्याच्या तपासण्या करता, स्वतः दोऱ्यांनी बनवलेले प्रोस्थेसिस त्यांना निशुल्क वाटप करता आणि यासाठी निटेड नॉकर इंडिया ही तुम्ही संस्था स्थापन केलेली आहे. तर या संस्थेचं कार्य कसं चालतं हे जाणून घ्यायला आम्हाला उत्सुकता आहे ना. निटेड नॉकर्स इंडिया जेव्हा मी परत आले तर सगळ्यात पहिलं माझं सुरू झालं. मला असं वाटलं होतं की भारतात मला सुती धागा फार इझिली मिळणार, पण तो स्पेसिफिक जो धागा होता, मर्सराईज झालेला होता, सॉफ्ट असायला पाहिजे, तो धागा शोधण्याचं सगळ्यात पहिलं माझं हे होतं की तो धागा शोधायचा. आणि दुसरं मी हे ठरवलेलं होतं की मी दर एक स्त्रीला हा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मी गिफ्ट करणार. मी त्याला सेल नाही करणार, मी विकत नाही देणार. कारण की मी पाहिलेलं होतं की त्या स्त्रिया ज्या ह्याच्यामधून चालल्या होत्या त्यांना अगदी मुश्किल होतं की ते विकत घ्यायचं. म्हणून मी दर एक स्त्रीला हा देणार होती. म्हणून मला हा कुठेतरी अफोर्डेबल प्राईसमध्ये मला तो धागा पाहिजे होता. तेव्हाच कुठेतरी माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी मला कामी आले आणि त्यांनी सगळीकडे शोधणं सुरू केलं. आणि मग मला तो दिल्ली सदर बाजारमध्ये खूप व्यवस्थित किमतीमध्ये मी जे अफोर्ड करू शकेल अशा किमतीमध्ये तो मिळाला. आणि मग एक पुढचा टप्पा, मी, माझी वहिनी मालती ठाकरे आणि माझी मैत्रीण केका रॉय अशा आम्ही फक्त 3 जणींनी हा उपक्रम हाती घेतला आणि आम्ही बनवायला लागलो. आणि मग नागपूरच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही जायला लागलो आणि तिथे हे द्यायला लागलो. आणि हे असं करता करता मग मी 1 वर्षी दान उत्सव, जो ऑक्टोबर महिन्यात ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ असतो आणि पहिला आठवडा हा दान उत्सव असतो, जॉय ऑफ गिव्हिंग, तर तो सेलिब्रेट होतो. त्याच्यामध्ये मी निटेथॉन आणि क्रोशेटेथॉन्स ऑर्गनाईज केलं आणि 100पेक्षा जास्ती निटर्स आणि क्रोशेटर्स त्याच्यामध्ये जॉईन झाले. आणि मग त्या सगळ्या लोकांना आम्ही शिकवलं की निटिंगनी हे कसं बनवायचं. कारण की हे थोडं वेगळं होतं. आपण निटिंग म्हटलं की 2 सुयांवर करतो, हे 4 सुया वापरण्यात येतात. आणि क्रोशेचे हुक पण कुठले, कसं करायचं, त्याला बनवायचं कसं, हे असं आम्ही त्यांना शिकवलं. आणि मग हळूहळू करता करता आज 100पेक्षा जास्ती व्हॉलेंटियर्स आहे. हे सगळं व्हॉलेंटरी वर्क आहे. इथे कुठेच कोणी बनवून देताना किंवा हे करताना पैसे घेत नाही. आणि हे 100पेक्षा व्हॉलेंटियर्स आता आणि मग आमचे सब सेंटर्स झाले. जसं बंगलोरला पूनम गुलाटी, नंतर पुण्याला कल्पना गुप्ते, नागपूरला आम्ही लोक,
दिल्लीला आणि आता नेपाळला सुद्धा आमचं एक सब सेंटर सुरू झालं आहे. तिथे एक डॉक्टर रश्मी पुन म्हणून आहेत, ज्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत, हे बनवतात. आणि मग असं कुठेतरी ह्याचं जर्नी आमची ही पुढे जायला लागली. बरोबर. तर हे प्रोस्थेसिस धाग्यापासून कसं विणतात हे जाणून घेऊया, पण डॉक्टर इथे थांबूया. घेऊया कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात मनापासून पुन्हा एकदा स्वागत. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रोहिणी पाटील यांच्याकडून धाग्यापासून प्रोस्थेसिस कसं बनवतोय हे आपण आता जाणून घेऊया. डॉक्टर, धाग्यापासून आपण प्रोस्थेसिस बनवता. अनेक प्रोस्थेसिस बनवून तुम्ही कॅन्सरग्रस्त स्त्रियांना दिलेलं आहे. तर मग हे विणकाम कसं असतं त्याबद्दल सांगा ना. हे निटिंग आणि क्रोशेनी बनवतो आणि ह्याचं विशेष म्हणजे जेव्हा निटिंग करतो तेव्हा आपण जनरली मी जसं सांगितलं की 2 सुयांवर करतो, पण हे जे निटिंग आहे हे आपण 4 सुयांवर करतो. आणि क्रोशे आपलं नेहमीचं हुक प्रमाणे करतो, पण हा धागा वेगळा आहे. लोकांना पाहिल्यानंतर असं वाटतं की हे वूल आहे, पण हे वूल नाही, मर्सराइज 100% कॉटन आहे. आणि या कॉटन याननी आपण हे बनवतो. तर हे जे आहे हे मी तुम्हाला दाखवते. ह्या निडल्स असतात. ह्या वुडन निडल्स आहे, पण आपल्या साध्या पण ज्या मेटलच्या निडल असतात त्यांनी आपण हे बनवतो. या 4 निडल्सवर आपण बनवणार. आणि हे क्रोशेचं हुक आहे. ह्याच्यावर या 4 निडल्सवर आपण सगळ्यात पहिले ह्या 3 निडलवर आपण टाके घेतो. हे 15 टाके असतात आणि मग एका ह्याच्यावर 15 टाके घेतले की मग 5-5-5 आपण डिवाइड करतो आणि मग ह्यानी विणतो. तर ह्या अशा ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये हे असं आपलं बनतं. बरं आहे ना. ह्याप्रमाणे निटिंगचं. आणि ह्याला हे खाली एक होल असतं, ज्यातून हे होल कामी पडतं की आपण ह्याच्यामधून पॉलीफायबर भरतो. आणि तसंच क्रोशेनी आपण हे बनवतो. त्या क्रोशेच्या ह्याला आपल्याला ह्या मार्कर्स लागतात, कारण की ह्याचे मोजलेले टाके असतात, लूप्स असतात, चेन्स असतात. आणि मग ह्यानी आपण क्रोशेच्या हुकनी विणत विणत पुढे जातो. तर एक हे खालपासून आपण निटिंगमध्ये वरती जातो आणि क्रोशेमध्ये वरपासून आपण खाली येतो. तर अशा प्रकारे हे निटेड नॉकर्स आपण बनवतो. हे आहे निटिंगचं. आणि तशाच प्रकारे आपण क्रोशेनी पण बनवतो. बरं. मग साधारण डॉक्टर ह्याला किती वेळ लागतो एक बनायला? डिपेंड करतं की तुम्ही किती क्रोशे आणि निटिंग करता म्हणून. जनरली 1-1.5 तासामध्ये, समजा तुमची स्पीड फास्ट असेल तर 1.5 तासामध्ये तुम्ही एक पेअर बनवता. पण पुष्कळ लोक हळूहळू शिकतात तर दिवसाला 1 किंवा दिवसाला, म्हणजे पेअर म्हणते मी एक, आणि किंवा दिवसाला 3 सिंगल असे बनवतात. बरं. पण कधी कधी तर फास्ट असले म्हणजे 2-2, 3-3 पेअर्स एका दिवशी बनवण्यात येतात. मग हा लागणारा धागा तुम्ही कुठून मागवता? हा लागणारा धागा जो आहे हा मर्सराइज कॉटन यान हे आम्ही एक होलसेलरकडून मागवतो, जेणेकरून आम्हाला तो किफायती दरात मिळतो. आणि हे असे निटिंग आणि क्रोशेचे दोन्ही ह्याचे धागे, यान ज्याला आम्ही म्हणतो, हे वेगळे असतात. क्रोशेचा जो यान असतो तो थोडा बारीक असतो आणि निटिंगचा जो यान असतो तो थोडा जाड असतो. तर असे हे दोघांचे डिफरन्स असतात. आणि पण हे मर्सराइज झालेले असतात, 100% कॉटन असतात, वॉशेबल असतात. हे प्रोसेसेस, जे काही प्रोसेसेस आम्ही बनवतो हे वॉशेबल असतात. हे कस्टमाइज करू शकतो आपण. आणि डिफरंट टाईप्स असतात. कोणाला निपल हवं असतं, कोणाला निपल नको असतं, त्याप्रमाणे आम्ही बनवतो. वेगवेगळ्या रंगांमध्ये बनवतो, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये बनवतो, की पाहिल्याबरोबर कुठेतरी मन प्रफुल्लित होऊन जायला पाहिजे. एक असं नको की अरे हे काय आपल्याला प्रोसेसेस मिळालं. पण वेगवेगळे रंग जे असतात त्यामुळे कुठेतरी खूप छान वाटतं. कधी न्यूड कलर कोणाला चांगलं वाटतं, कोणाला ब्राईट कलर्स आवडतात. आणि मग काय असतं ना की जसे जसे प्रकारे फेस्टिवल्स येतात, जसं आम्ही हे नॉकर बनवलं होतं क्रिसमसला, बरं, तर त्याच्यामध्ये पण कुठेतरी आनंद होतो. आणि मी तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही पोस्ट करतो सोशल मीडियावर तर लोकांचे मेसेजेस येतात की मॅडम आम्हाला हे क्रिसमस नॉकर हवं आहे. बरं. पण तेव्हा खूप असा आनंद वाटतो की एक फिलिंग येतं की हो आपण त्या स्त्रीला तिचं अवयव परत करतोय. तर अशा या दर एक प्रसंगाला आम्ही एक वेगळं नॉकर बनवतो. आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा हार्ट आम्ही ॲड करतो. हे हार्ट ॲड केल्यानंतर त्या स्त्रीला खरंच असं एक खूप छान फिलिंग येतं की समथिंग गिवन फ्रॉम हार्ट विथ लव्ह अँड केअर. तर हे असे वेगवेगळे पॅटर्न्स बनवून कुठेतरी एक आनंद तिच्या मनात पाहिल्याबरोबर यायला हवा, हाच एक प्रयत्न असतो. बरोबर. तर मग हे प्रोस्थेसिस वापरायचं कसं त्या स्त्रीनी?
हे जे प्रोसेसेस आहे हे ह्याचा जो सरफेस असतो हा सरफेस टेक्स्चर्ड आहे. सिलिकॉन ब्रेस्ट प्रोसेसेस फार स्मूथ असतं आणि ते फार लवकर स्लिप ऑफ होतं आतमधल्या कपड्यांमधून. हे ब्रेस्ट प्रोसेसेस सिम्पली आपण ब्रामध्ये ठेवायचे असतात आणि वेगवेगळ्या साईजचे असतात, त्यामुळे दरेक स्त्रीला कुठला साईज लागतो तो त्या आम्ही ठरवतो आणि त्याप्रमाणे देतो. हे रुटीन ब्रामध्ये ठेवू शकतो किंवा पॉकेटेड ब्रास पण अवेलेबल असतात, त्याच्यामधून तो इकडे तिकडे हालत नाही. बरं. पण हे रुटीन जे ब्रा असतात त्याच्यामध्ये हा फक्त प्लेस करण्यात येतो आणि मग दॅट गिव्ज अ माउंट आणि एक असं लुक येतं की तुमचं खरं ब्रेस्ट तिथे आहे. हो. बरं, मग याची काळजी घेणं पण आलं ना, तर मग याची काळजी कशी घ्यायची? एखाद्या स्त्रीचं समजा एक स्तन निघालं असेल तरी आम्ही तिला 2 देतो, 2 प्रोसेसेस देतो, किंवा दोन्ही ब्रेस्ट निघाले असतील तर आम्ही तिला 2 पेअर्स देतो. कारण की हे कॉटन आहे, घाम आला तर हे ॲब्झॉर्ब करतं आणि वॉशेबल आहे. तर 2 पेअर जेव्हा देतो तेव्हा आम्ही तिला सांगतो की एक पेअर तुम्ही वापरल्यानंतर धुत जा, दुसरा पेअर वापरायचा आणि त्याला वाळत घालायचं. एक तर तुम्ही आतमधलं जे पॉलिफायबर असतं ते काढून तुम्ही हे करू शकता, पण उन्हाळ्यामध्ये पॉलिफायबर आतमध्ये असेल तरी सुद्धा ते वाळलं जातं. लिक्विड सोपनी किंवा फार माइल्ड सोपनी त्याला धुवायचं, त्याला 2 हातामध्ये असं दाबायचं, त्याला पिरगळायचं नाही. बरं. आणि ते दाबून, कारण की त्याचा शेप कुठे खराब नको व्हायला, दाबून पाणी काढून टाकायचं आणि मग एक तर तुम्ही लटकवून त्याला ठेवू शकता किंवा कुठल्या फ्लॅट सरफेसवर ठेवू शकता. हो. पूर्णपणे वाळल्यानंतर तुम्ही परत यूज करू शकता त्याला. पण याचा काही एक साधारण कार्यकाळ असेल ना, की या काळापर्यंतच ते वापरायला हवं? नाही, ते डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे त्याची काळजी घेता आहे, तुम्ही कसं धुता आहे, कसं वाळत घालताय. तर जवळपास 2.5-3 वर्ष पण एक प्रोसेसेस चालतो. आणि मग ज्यांना आम्ही पाठवतो त्यांचं प्रोसेसेस खराब झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही आम्हाला परत कॉन्टॅक्ट करा आणि मग परत नेक्स्ट पेअर आम्ही त्यांना पाठवतो. बरं. आणि ज्या स्त्रीला तुम्ही हे प्रोस्थेसिस देता, तर ती स्त्री स्वतःच्या गरजेप्रमाणे त्याचं फिटिंग करू शकते का? ॲब्सोल्युटली. ती स्वतःच्या गरजेप्रमाणे त्याचं कस्टमाइज करू शकते. ती त्याला तुमच्या नीड्सप्रमाणे तुम्ही कस्टमाइज करू शकता. ती एक खूप सुंदर बाब या निटेड नॉकर्सची आहे की तुमच्या कंटूरप्रमाणे, तुमच्या शेपप्रमाणे तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता. जसं काय होतं ना की वयोमानाप्रमाणे यंगर ब्रेस्ट ज्या असतात त्याचा हा वरच्या बाजूने गोलाकार असतो, पण नंतर जसं जसं वय वाढतं तेव्हा हा वरचा गोलाकार गायब होतो. बरं. आणि ह्या ब्रेस्टला एक टिअर ड्रॉप असं शेप येतो. पण ती जी स्त्री वापरते ती स्वतः त्याला कस्टमाइज करू शकते की तिला कसं हवंय. फार सोपं असतं. हे मागून जे ओपनिंग असतं, या ओपनिंगमधून हे पॉलिफायबर काढायला आम्ही त्यांना सांगतो. ह्याचा एक विशेष व्हिडिओ बनवून आम्ही दरेक स्त्रीला पाठवतो की तुला जसं हवंय तसं तू कसं करू शकणार. कधी कधी काय होतं की ह्याचा जो बेस असतो तो ब्रॉड असतो, पण हे एवढं जो पुढे आलेला गोलाकार असतो तो नको असतो, किंवा वरतून त्यांना फ्लॅट हवं असतं, तर ते स्वतःच त्याला मॉडिफाय करू शकतात. हे जे आहे हे पॉलिफायबर ह्या मागच्या ज्या बटव्यासारखं छिद्र आहे त्याच्यातून काढून घ्यायचं. बरं. आणि मग हे कुठेतरी खाली पुश करायचं. बरं. आता तुम्ही पाहताय की ह्याचा हा वरचा जो गोलाकार आहे हा कमी झालेला आहे, ह्याला एक वेगळा शेप आलेला आहे. तर अशा प्रकारे ती दरेक स्त्री तिला हवंय तसं ह्याला मॉडिफाय करू शकते. बरोबर. तिला एवढा माउंट नको असेल तर काढू शकते. तिला माउंट जास्ती हवा आहे तर ती आणखीन पॉलिफायबर त्याच्यामध्ये घालू शकते. वरचा गोलाकार नको आहे तर ते मॉडिफाय करू शकते. बरोबर. अशा प्रकारे हे कस्टमाइज करू शकते. जो वापरतो तो आपल्या नीडप्रमाणे त्याला कस्टमाइज करू शकतो. बरोबर. डॉक्टर, याविषयी अधिक जाणून घेणार आहोत, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धाग्यानी बनलेल्या प्रोस्थेसिसबद्दल डॉक्टर रोहिणी पाटील यांच्याकडनं आपण माहिती घेत आहोत आणि इतका सुंदर प्रोस्थेसिस त्या स्त्रियांना मदत म्हणून करत आहेत. तर निरनिराळे प्रश्न प्रत्येकाच्याच मनात उद्भवतात. असाच एक प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे डॉक्टर, की हे प्रोस्थेसिस जेव्हा स्त्री वापरते तेव्हा थोडं प्रशिक्षणाची पण गरज तिला असायला हवी, जेणेकरून तिचं ते फिटिंग व्यवस्थित बसेल, तिचा बांधा व्यवस्थित दिसेल. तर तुम्ही हे प्रशिक्षण पण देता का तिला? हो, आम्ही त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि दर एक स्त्री जिला आम्ही हा प्रोसेसेस पाठवतो, जेव्हा आम्ही पोस्टाने पाठवतो तेव्हा तो व्हिडिओ आम्ही नक्कीच तिला पाठवतो. आणि ते लोक कम्युनिकेट पण करतात. कधी कधी कोणाकोणाला फोन करतो, कधी कोणाला व्हिडिओ कॉल करतो आणि त्यांना आम्ही डेमॉन्स्ट्रेट करतो की कसं हे करायचं. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला जिथे आम्ही जातो
जसं RST राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलला जातो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातो, तिथे आम्ही स्वतः त्यांना कस्टमाइज करून देतो. त्यांना शिकवतो की घरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही धुणार, समजा काही झालं, कमी जास्ती त्याचा शेप झाला, तर तुम्ही कसं त्याला व्यवस्थित करू शकता. त्यांना एक ॲडिशनल पॉलिफायबर पण देतो की त्यांना नंतर ते कुठे मिळणार ना, तर त्यांना सोबत देतो आणि मग त्यांना सांगतो की हे कसं करायचं. बरोबर, म्हणजे सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा तुम्ही असता. हो. बरं डॉक्टर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, हे प्रोस्थेसिस वापरल्यावर विशेष प्रकारचे काही कपडे परिधान करावे लागतात का, असं काही आहे का? नाही, या निटेड नॉकर्सचं तीच एक मोठी खूबी आहे की तुम्ही आपल्या नॉर्मल ब्रामध्ये सुद्धा हे निटेड नॉकर्स ठेवू शकता आणि तुम्हाला पॉकेटेड ब्रा मिळाली, म्हणजे त्या ब्राला आतमधून पॉकेट असं ज्याच्यामध्ये आपण हा नॉकर ठेवू शकतो, तर अशी मिळाली तर उत्तम. पण नाही तरी फुल कव्हरेज ब्रामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. पण एवढंच आहे की होजेरी मटेरियल नको, कारण की ते सॅग डाऊन होतं. 100% कॉटन कपड्याचं बनवलेलं जे ब्रा असतं ते यूज केलं तर फार उत्तम. बरं, अनेक स्त्रियांमध्ये कॅन्सर होतो ब्रेस्टचा, पण तो खूप प्रमाणात झालेला नसतो. थोडीशी सर्जरी केली, कॅन्सरग्रस्त भाग किंवा जी गाठ आहे ती काढल्या जाते, पण या छोट्याशा सर्जरीमुळे सुद्धा तिचे ब्रेस्ट अनइव्हन होतात. तर मग यासाठी काही सुविधा आहे का यात? हो, जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया अवेलेबल असतात. त्या शस्त्रक्रियामध्ये एक आहे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण नेमकी ती गाठ काढतो आणि मग काय होतं की जिथे ती गाठ काढली ना, तिथे एक डेफिसिट एरिया, एक खड्ड्यासारखं तिथे बनतं, कारण की तिथला टिश्यू निघालेला असतो. आणि हे निटेड नॉकर्स आपण मॉडिफाय करू शकतो, त्या फक्त खड्ड्याला भरून निघायला, त्या डेफिसिट एरियाला भरून निघायला आपण हा निटेड नॉकर्स यूज करू शकतो. तसंच पुष्कळ वेळेस काय होतं की रिकन्स्ट्रक्शन होतं, पण रिकन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मग तो ब्रेस्ट कुठेतरी आकुंचन पावते किंवा ती श्रिंक होते किंवा रेडिओथेरपी घेतल्यानंतर त्या ब्रेस्टचा साईज कमी होतो. त्यावेळेस सुद्धा हे निटेड नॉकर्स आपण यूज करू शकतो. म्हणजे निटेड नॉकर्स फक्त मॅस्टेक्टमी म्हणजे ब्रेस्ट काढली तेव्हाच यूज होत नाही, पण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी केली त्याच्यामध्ये यूज होऊ शकतो. ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन नंतर समजा अनइव्हन कंटूर झाला तेव्हा पण यूज करू शकतो, आणि रेडिओथेरपी नंतर समजा ती ब्रेस्ट श्रिंक झालेली आहे त्यावेळेस पण यूज करू शकतो. हो. बरं, निटेड नॉकर्स इंडिया ही जी तुमची संस्था आहे, या अंतर्गत तुम्ही अनेक भगिनींना हे प्रोस्थेसिस देता आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला हे बनवावे लागत असतील, तर मग हे विणकाम एवढं कोण करतं? हे विणकाम आम्ही सगळे व्हॉलेंटियर्स करतो. मी आणि माझ्यासोबतचे जे व्हॉलेंटियर्स, आज भारतमध्ये 100पेक्षा जास्ती आमचे व्हॉलेंटियर्स आहे. पुष्कळ अनेक ठिकाणावरून व्हॉलेंटियर्स आहे, पण काही व्हॉलेंटियर्स भारताच्या बाहेर पण आहेत. त्या माझ्या मैत्रिणी तिथून सुद्धा बनवून पाठवतात, दोहा, दुबई इथून सुद्धा बनवून पाठवतात. आणि माझी एक मैत्रीण जेव्हा मी गेले होते आणि जिच्याकडून शिकले US ला, ती पण तिथून बनवून मला पाठवते. आणि इथले तर आमचे व्हॉलेंटियर्स आहेत. हे सगळं कार्य आम्ही व्हॉलेंटियर्सच करतो. आणि पण निटेड नॉकर्स इंडिया आता एक पुढे पाऊल टाकणार आहे की ज्या स्त्रिया ज्यांना कुठेतरी हे येतं आणि पैशाची गरज पण आहे, अशा स्त्रियांना आम्ही मदत करणार आहे आणि त्या आम्हाला बनवून देणार आहे. बरं बरं डॉक्टर, आता थोडं कॅन्सर या विषयाकडे आपण वळूया, थोडंसं माहिती त्याबद्दल जाणून घेऊया. आपण बघतोय की जगामध्ये कॅन्सर भरपूर प्रमाणात पसरलेला आहे आणि खास करून स्त्रियांमध्ये आढळणारा हा स्तनाचा कॅन्सर. आणि भारतामध्ये स्तनाचा कॅन्सरचा मृत्यूदर इतर देशाच्या मानाने भरपूर प्रमाणात दिसून येतो. तर मग याचं काय कारण आहे? हा स्तन कॅन्सर हा भारतातच नाही पण पूर्ण दुनियाभरामध्ये स्त्रीच्या साठी एक अग्रगण्य कॅन्सर म्हणण्यात येतो. भारतामध्ये जरी ह्याचा इन्सिडन्स म्हणजे ह्याचे रोगी वेस्टर्न कंट्रीजपेक्षा कमी आहेत, पण आपल्या इथे मृत्यूदर फार जास्ती आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याकडचा जो ब्रेस्ट कॅन्सर आहे तो त्यांच्यापेक्षा कुठेतरी वेगळा आहे. मुख्य कारण आहे लॅक ऑफ अवेअरनेस, जनजागृतीच कुठेतरी आपली कमी पडती आहे. जेव्हा हा कॅन्सर डिटेक्ट होतो, हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर सर्वायवल रेट नक्कीच चांगला असतो. त्याच्यासाठी गरजेचं असतं की तुम्हाला त्या ब्रेस्ट कॅन्सरविषयी अवेअरनेस असायला पाहिजे, त्याची माहिती असायला पाहिजे, तुम्ही केव्हा डॉक्टरला भेटणार हे माहिती असायला पाहिजे, प्लस ब्रेस्ट कॅन्सरचे स्क्रीनिंगविषयी अवेअरनेस असायला पाहिजे. जेव्हा मी लोकांमध्ये भेटते आणि सांगते आणि अवेअरनेस त्यांना सांगते की काय लक्षणं असतात ब्रेस्ट कॅन्सरची, तुम्हाला कुठलं लक्षण दिसलं की तुम्ही डॉक्टरकडे जायला गरजेचं असतं, तर तेव्हा एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट स्क्रीनिंग जेव्हा आपण करायला सांगतो तर ती स्त्री तयारच होत नाही. मला काहीच त्रास नाही आहे, माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सर हा शब्दच मी कधी ऐकला नाही आहे, म्हणून मला करण्याची गरज नाही आहे.
तर हे जे आहे हे दरेक स्त्रीला माहीत असायला पाहिजे की आपल्याला काही त्रास नसताना जेव्हा आपण स्क्रीनिंग करतो तेव्हा समजा काही डिटेक्ट झालं तर ते फार अर्ली स्टेजमध्ये असतं. आपल्या हाताला गाठ जेव्हा लागते तेव्हा ती गाठ त्याच्या पहिले काही 3 ते 4 वर्ष किंवा 5 वर्ष आधी असते आणि ती जेव्हा मोठी होते तेव्हाच कुठेतरी आपल्या हाताला लागते. ती हाताला लागण्याच्या आधी समजा डिटेक्ट झाली ते स्क्रीनिंगमुळेच होऊ शकतं. हो. तर हे जे स्क्रीनिंग आहे ते सगळ्यात पहिले आपल्या हातात जे आहे ते ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन मी खूप जास्ती ॲडव्होकेट करते कारण की त्या ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनमुळेच आज 21 वर्षापूर्वी माझा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि तो फार अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला होता. म्हणूनच कुठेतरी माझ्या झालेल्या ट्रीटमेंटला एक असा प्रतिकूल प्रतिसाद मिळाला आणि आज मी तुमच्यामध्ये आहे हे सांगायला की दर एक स्त्रीनी दर एक मुलीनी वयाच्या 20व्या वर्षापासून ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन मंथली रेग्युलरली ती करायलाच हवी. बरोबर. आणि हे जेव्हा मी जाते तेव्हा मी शिकवते की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कशी करावी आणि वयाच्या 40व्या वर्षापासून इयरली मॅमोग्राफी करायला हवी. हो. आणि पूर्वी साधारण 50-60ला महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून यायचा, पण हल्ली तरुण मुलींमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. याचं काय कारण आहे? हो, मी सगळ्यात यंग ब्रेस्ट कॅन्सर पेशंट 18 वर्षाची पाहिलेली आहे. पहिले असं होतं की 50-55, जेव्हा मला झाला तेव्हा 45 इयर्स होतं, आज 21 वर्षापूर्वी. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू 30ल्या आणि आता 20ल्या मुलींना आणि बायांना सुद्धा आपण लेडीजला पाहतोय की त्यांना हा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. हा ब्रेस्ट कॅन्सर पहिले आणि आता काही वेगळा नाही आहे, पण लाईफस्टाईल चेंजेस हे फार महत्त्वाचे आहेत. हे कुठेतरी अफेक्ट करतात आहे. हार्मोन यूज, मुलांचं होणं हे उशिरा, फॅमिली सुरू करतात ते उशिरा होते. आज 42 इयर्समध्ये पहिलं बाळ होतं. 30 इयर्सच्या आधी होणारे फार कमी. त्यांचे प्रोफेशन, त्यांचे करिअर्स हे कुठेतरी पुढे येतात आणि हे जे फॅमिली स्टार्टिंग आहे हे मागे जातं. पण हे जे होतं फॅमिली फर्स्ट चाइल्ड बिफोर 30 इयर्स हे प्रोटेक्टिव्ह होतं आणि म्हणूनच ही जी लाईफस्टाईल चेंजेस आहे हे आपल्याला कुठेतरी रिस्क फॅक्टर बनतात. बरोबर. आणखीन या कॅन्सरविषयी जाणून घेणारच आहोत. थोडं थांबूया. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. पाहत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. या छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. ब्रेकवर जाण्याआधी आपण कॅन्सर या रोगाविषयी माहिती डॉक्टरांकडनं जाणून घेत होतो. पुढचाही प्रश्न असाच आहे माझा. डॉक्टर, ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की मुली, महिला लाजाळू असतात. त्यांना जर काही त्रास उद्भवला तर त्या पटकन व्यक्त होत नाहीत किंवा डॉक्टरकडे जायलाही घाबरतात आणि जेव्हा मग हा त्रास त्यांचा वाढतो तेव्हा मग त्या डॉक्टरकडे धाव घेतात आणि तोपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो. तर जनजागृती करणं आवश्यक आहे. हा मुद्दा मला इथे महत्त्वाचा वाटतो. तर काय सांगाल? हो, गावांमध्ये रूरल पॉप्युलेशनमध्ये जरी ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडन्स कमी असेल तरी कम्पॅरेटिव्हली अर्बन आणि रूरलमध्ये पाहिलं, शहर आणि गावामध्ये, तर डेथ रेट गावामध्ये जास्ती आहे. जरी त्याचे इन्सिडन्स कमी असला ब्रेस्ट कॅन्सरचा रूरल पॉप्युलेशनमध्ये तरी डेथ रेट जास्ती आहे. कारण काही तिथे कुठेतरी जे तसं तुम्ही म्हटलं आहे की त्यांना एक इनिबिशन असतं, लाज वाटते, शायनेस असतो की मी कसं सांगू की माझ्या ब्रेस्टमध्ये गाठ आहे. आणि मग ते डॉक्टरकडे जात नाही आणि फार सोपा उपाय असतो त्यांचा. एक तर त्यांचे नातेवाईक, मैत्रीण किंवा शेजारीण हिला सांगण्यात येतं की मला ना गाठ लागते आहे आणि मग पटकीने एक डायग्नोसिस असतो की अरे नाही, काहीच फिकर करू नको, ही गाठ दुधाची आहे. हो. पण ज्याला मला पण झाली होती लगेच ती सांगते की मला पण झाली होती आणि काही नाही, दुधाची गाठ होती, ती निघून गेली. हो, पण तुमची मैत्रीण हीच लकी होती की तिची दुधाची गाठ होती. पण ही गाठ, तुमची जी गाठ आहे ही दुधाची आहे हे सांगणारं कोण असावं? तुमचे नातेवाईक, तुमची मैत्रीण किंवा तुमचे शेजारीण अगदीच नाही. हो. ते असायला पाहिजे डॉक्टर, ज्यांनी सांगायला हवं की ही गाठ तुम्हाला काळजी करण्यालायक नाही आहे. हेच कुठेतरी आपण जनजागृती केली तर त्यांना कळतं की नाही, गाठ असली तरीसुद्धा आपल्याला जायला पाहिजे. कुठेतरी जाडसर त्वचा दिसली तरीसुद्धा जायला हवं. निप्पल आतमध्ये ओढलं गेलं, आम्ही ज्याला म्हणतो रिट्रॅक्शन ऑफ निप्पल, ते असलं तरी जायला हवं. निप्पलमधून डिस्चार्ज येतो तो कुठेतरी रक्तमिश्रित असेल तरीसुद्धा. स्किनमध्ये, ब्रेस्टच्या स्किनमध्ये कुठे चेंजेस आले की ती विनाकारण लाल झाली किंवा ती अशी त्याच्यातून स्केली, वरचं स्किन निघून राहिलं आहे किंवा संत्र्याच्या सालीसारखी दिसायला लागली तर आपल्याला कळायला हवं की ही कुठेतरी काळजीचं लक्षण आहे.
पण मला इथे सांगण्याची इच्छा आहे की 80% ज्या गाठी आपल्याला लागतात त्या कॅन्सरच्या नसतात. पण कॅन्सरच्या नाही आहेत हे सांगायला आपल्याला डॉक्टरच असायला हवं. बरोबर. कारण जरी- जरी निदान झालं तर लगेचच आपण बरेही होऊन जाऊ. हो. आणि मग जेव्हा ह्या खूप उशिरा 3rd किंवा 4th स्टेजमध्ये पोहोचतात आणि त्यांच्या ट्रीटमेंटला एक अनुकूल असा प्रतिसाद मिळत नाही आणि मग समीकरण होतं की कॅन्सर म्हणजे मृत्यू, जे अगदीच खरं नाही आहे. हो. आणि तुम्ही ठिकठिकाणी जाऊन चाचण्या करता स्त्रियांच्या, त्यांना अवेअरनेससाठी मुद्दे सांगता. तर असे अनेक अनुभव तुम्हाला या 7-8 वर्षात आलेले असतील ना, तर ते अनुभव सांगा ना आम्हाला. दरवर्षी गोंदियाच्या पुढे एक दारेकसा म्हणून गाव आहे. तिथे मी दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सर आणि स्त्रियांमध्ये दुसरा एक कॅन्सर होतो ज्याला सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, हे 2 कॅन्सर पहिला आणि दुसऱ्या नंबरवर आपल्या भारतात स्त्रियांसाठी आहेत कॅन्सरमध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये मी दरवर्षी तिथे जात असते. तर तिथला एक अनुभव मला सांगायचा आहे की माझ्यासोबत मोबाईल मॅमोग्राफी युनिट पण असतं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेले आणि स्त्रियांना तपासलं, त्यांना मला अर्धा तास मी त्यांच्यासोबत समुपदेशन केलं की काउन्सिलिंग केलं की हे का जरुरी आहे आणि का त्यांनी तपासून घ्यायला हवं. फार लाजत होत्या त्या. आणि मग ज्यांना जरुरी आहे त्यांना मॅमोग्राफी सांगितली. तर त्या स्त्रिया त्या बसमध्ये जायलाच तयार नव्हत्या, कारण की तो एरिया नॅक्सलिट एरिया आणि त्यांना असं वाटलं की त्यांना बसमध्ये टाकून आम्ही पळून नेणार. बरं. मग त्या गावातला मुखिया पहिले त्या बसमध्ये गेला. ते पहिल्या एका दरवाज्यातून गेले आणि पुढच्या दरवाज्यातून बाहेर आले. तर त्यांना कळलं की नाही, आपला मुखिया त्याच्यामधून जाऊन बाहेर आला म्हणजे आपण जाऊ शकतो. तेव्हा कुठे त्या स्त्रिया आतमध्ये जाऊन मॅमोग्राफी करायला लागल्या आणि तपासणी करायला लागल्या. आणि पुष्कळ वेळेस असं झालेलं आहे की आम्ही जेव्हा हँडहेल्ड डिव्हाइसनी स्क्रीनिंग करतो तेव्हा अजिबात त्यांना काहीही त्रास नसताना सुद्धा आम्ही ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट केलेला आहे. आणि मग तो खूप अर्ली स्टेजमध्ये असताना त्यांना स्तन काढायची पण गरज पडत नाही, किमोथेरपीची पण गरज पडत नाही. अशा ह्या इंडस्ट्रियल एरिया, कॉलेजेस, बाकी ज्या संस्था आहे आणि गावामध्ये जाऊन जेव्हा आम्ही करतो तेव्हा ह्या गोष्टीचा खरंच खूप फायदा होतो. बरोबर. आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी आम्ही म्हणतो की अर्ली डिटेक्शन इज द बेस्ट प्रोटेक्शन. त्याला वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. गर्भाशयाच्या तोंडाला ज्या कॅन्सरला जो आहे त्याला वॅक्सिन्स अवेलेबल आहेत, पण ब्रेस्ट कॅन्सरला अर्ली डिटेक्शनच फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्याकडे वेळ नाही ही सबब पुढे करून चालणार नाही. प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक वयाच्या टप्प्यावर अलर्ट राहणं आवश्यक आहे. बरं डॉक्टर, कॅन्सरमध्ये अनेक रिस्क फॅक्टर्स आपल्याला दिसून येतात. तर हे कोणते रिस्क फॅक्टर्स असतात? रिस्क फॅक्टर्स काही आपल्या हातात असतात, आपण त्याला मॉडिफाय करू शकतो. काही रिस्क फॅक्टर आपण मॉडिफाय नाही करू शकत. पण रिस्क फॅक्टर्स इथे जाणून घ्यायला पाहिजे की रिस्क फॅक्टर्स हे फॅक्टर्स असतात जे तुमचं ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढवतात. ते रिस्क फॅक्टर्स कुठे आपल्याला हे सांगत नाहीत की हे रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे तुम्हाला 100% ब्रेस्ट कॅन्सर होणारच, किंवा हे पण सांगत नाही की तुम्हाला रिस्क फॅक्टर्स नाही आहे तर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होणारच नाही. सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर काय आहे की आपण स्त्री आहोत. स्त्री होणे हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे, कारण की ब्रेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये पण पाहण्यात येतो, पण त्याचा इन्सिडन्स पुरुषांमध्ये फार कमी आहे, स्त्रियांमध्ये खूप जास्ती आहे. ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांमध्ये जो होतो तो 1 in 1000 म्हणतो आपण, आणि स्त्रियांमध्ये आपल्या देशामध्ये 1 in 18 म्हणजे 18 महिलांमध्ये 1 महिलेला होण्याची शक्यता आहे. पुरुषांमध्ये 1000 पुरुषांमध्ये कुठेतरी एकाला. म्हणजे तुम्हाला कळेल की पुरुषांमध्ये होतो पण त्याचा इन्सिडन्स कमी आहे. लेडीजमध्ये हा इन्सिडन्स, वुमनमध्ये हा जास्ती आहे. ह्याचे अनेक कारणं, अनेक रिस्क फॅक्टर्स असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आपल्या हातातच नाही आहे असा की तुमची मेन्सेस सुरू होण्याची वय, ज्याला आपण मिनार्की म्हणतो, फर्स्ट मेन्सेस तुम्हाला जो येतो, तर आजकाल पाहण्यात येतं की 10 वर्षाच्या मुलींना सुद्धा मेन्सेस सुरू होतात आहे. तर तुमचा समजा मेन्सेस 12 वर्षाच्या आधी, वयाच्या 12 वर्षाच्या आधी सुरू झाला आणि मिनोपॉज म्हणजे जेव्हा तुमचे मेन्सेस थांबतात ते वय, तर ह्या जो पिरियड असतो जेव्हा तुम्हाला मेन्सेस सुरू होतात तेव्हा तुम्हाला हार्मोनल मॅच्युरिटी अटेंड होते, आणि जेव्हा तुमचं मिनोपॉज येतो तेव्हा हे हार्मोन्स सिक्रीट होणं बंद होतं. आणि ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट डेव्हलपमेंट हे हार्मोनवर डिपेंडंट असतं. म्हणजे जितक्या आधी तुम्हाला मेन्सेस सुरू होतं आणि जितक्या उशिरा, म्हणजे हा जो काळ आहे त्या हार्मोन्सचा हा वाढतो. बरं. आणि तेव्हाच कुठेतरी तुमची रिस्क वाढते. नंतरचं असतं तुमचं
मूल तुम्हाला केव्हा होतंय. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण तुम्ही म्हणजे आहे की तुम्हाला 30 वर्षाच्या पहिले समजा मूल झालं तर तुमची रिस्क त्यांनी कमी होते. हो. तुम्ही बाळाला दूध पाजलं, 1.5 वर्ष दूध पाजलं तर 4% रिस्क तुमची कमी होणार. असं हे जे आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. तसंच तुमचं वजन, ओबेसिटी. आजकाल आपण पाहतोय की टीनेजर्समध्ये ओबेसिटी फार वाढतीये. लठ्ठ मुली दिसतात आपल्याला, बायका लठ्ठ दिसतात. तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते की तुमचं वजन कमी करा. वजन कमी करा म्हणजे तुमच्या बॉडीमधलं जी चरबी, फॅट कंटेंट आहे ते कमी करायला हवं. कारण की आपल्या बॉडीमध्ये जे फॅट असतं ते असे शांतपणे बसत नाही. हार्मोन्स जे बनतात ते आपल्या ओव्हरीजमुळे, अंडकोशामध्ये बनतात. पण फॅट हे ओव्हरीज म्हणजे एक्स्ट्रा गोनॅडल सोर्स असतो. गोनॅड्स म्हणजे ओव्हरीज, अंडकोश. त्याच्यापेक्षा दुसरा एक सोर्स असतो फॅट, ज्याच्यामध्ये हे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन बनतं आणि मग कुठेतरी आपली रिस्क वाढते. म्हणूनच आपलं वजन म्हणजे फॅट कंटेंट तुमच्या बॉडीमधलं आटोक्यात ठेवणं फार गरजेचं असतं. तसंच आपण आता पाहतो की अल्कोहोल आणि स्मोकिंग हे पण स्त्रियांमध्ये खूप वाढलेलं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये 30% इन्क्रीज झालेलं आहे. हे अल्कोहोल आणि स्मोकिंग ह्याच्यामधले जे विषारी पदार्थ असतात ते आपल्या ब्रेस्ट सेल्सला, DNA ला अफेक्ट करतात आणि मग कुठेतरी डॅमेज सेल ग्रो होतात आणि मग ते रिप्लिकेट होतात, ते मल्टिप्लाय होतात आणि मग हे डॅमेज झालेले सेल्स आहेत हेच कुठेतरी आपलं लंप किंवा नोड्यूल किंवा गाठ बनवतात आणि मग हे कॅन्सरचे गाठी असतात. तसंच फार महत्त्वाचं आहे की तुमचं डाएट आणि एक्सरसाइज. बरोबर. आणखीन पुढे याविषयी जाणून घ्यायला उत्सुकता आहे, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम सखी सह्याद्री. भेटूया थोड्याच वेळात. या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा स्वागत. डॉक्टर रोहिणी पाटील यांच्याकडून आपण प्रोस्थेसिस आणि कॅन्सरविषयीचं महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. आत्ताच त्यांनी कॅन्सरबाबतचे रिस्क फॅक्टर्स कोणते याबाबत सांगितलेलं आहे. बरं डॉक्टर, आणखीन आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की या रिस्क फॅक्टरमध्ये झोपेचाही हा एक प्रश्न महत्त्वाचा असतो की झोप अपुरी पडते, त्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. तर या झोपेच्या महत्त्वाबद्दल काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही समोर आणलेला आहे. झोप ही फार महत्त्वाची आणि ती पण रात्रीची झोप. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं ब्रेन डोळ्यांच्या थ्रू स्टिम्युलस मिळतं आणि मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट होतो आणि हे मेलाटोनिन ब्रेस्ट कॅन्सरसाठी प्रोटेक्टिव्ह ॲक्शन असते. आम्ही त्याला ऑन्कोस्टॅटिक म्हणतो. तर हे जे आहे हे फक्त रात्रीच सिक्रेट होतं. का? अंधारात. जेव्हा अंधार असतो तेव्हा त्या रेटिनाच्या थ्रू एक स्टिम्युलस मिळतं आणि मग मेलाटोनिन सिक्रिशन आणि आपल्या रक्तवाहिनीमध्ये त्याचं रिलीज होते. आता या आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण पाहतो की मुलं रात्री पार्टीज करतात. रात्री कुठेतरी त्यांचं जे काय एकमेकांशी कम्युनिकेशन असतं हे रात्री होतं आणि त्यांना आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, रात्री जरी मी जागले तरी मी दिवसा झोप काढते ना. पण ते चुकीचं आहे. रात्रीची झोप ही तेवढीच महत्त्वाची असते. दिवसाची झोप ही त्याला कम्पेन्सेट करूच शकत नाही. कारण की दिवसा उजेड असतो आणि या उजेडामध्ये मेलाटोनिन सिक्रिशन होत नाही. तसंच जेव्हा रात्री नाईट शिफ्ट असतात तेव्हा सुद्धा तुम्ही एक्सपोज होता व्हाईट लाईटला, ब्लू लाईटला आणि हे व्हाईट लाईट आणि ब्लू लाईट इनिबिट करतात तुमचं मेलाटोनिन सिक्रिशन. तर ह्याचा अर्थ असा नाही की या स्त्रियांनी नाईट शिफ्ट नको करायला, पण एक फिल्टरवाला चष्मा असतो जे फिल्टर करतं व्हाईट आणि ब्लू लाईट. ते फार महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही रात्री झोपायच्या आधी 1-1.5 तास तरी तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, बाकी जे तुम्ही यूज करताय ज्याच्यामधून व्हाईट आणि ब्लू लाईट इमिट होतो ते बंद करावे. खोलीमध्ये नाईट लॅम्प, आठवत असेल की जुन्या काळी एक असा पिवळा मिणमिणता लाईट किंवा लाल मिणमिणता लाईट असायचा खोलीमध्ये रात्री झोपताना. तो फार महत्त्वाचा, कारण काही तो लाईट इनिबिट करत नाही मेलाटोनिन सिक्रिशन. म्हणून रात्री झोपताना तुमचा जो नाईट लॅम्प आहे तो महत्त्वाचा. नाईट शिफ्ट करत असाल तर फिल्टरवाले चष्मे हे महत्त्वाचे आणि रात्रीची झोप ही महत्त्वाचीच. ती कुठेच आपण सकाळी कॉम्पेन्सेट करू शकत नाही. बरोबर. बरं डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सर आणि व्यायाम यावर तुम्ही काय सांगाल? व्यायाम हे कुठल्याही आजारासाठी फार प्रोटेक्टिव्ह असतं. चाहे तो तुमचं हार्ट डिसीज असो, डायबिटीस असो किंवा कॅन्सर असो. जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता,
तुम्ही दर आठवड्याला तुम्ही जेव्हा पाहता की तुम्ही किती तास व्यायाम करायला पाहिजे, हाफ ॲन आवर जरी तुम्ही रोज व्यायाम केला तरी सुद्धा तो फार महत्त्वाचा असतो. कुठे तुमचा हार्मोनल बॅलन्स तो सुधरवतो, तुमची चरबी कमी करतो आणि डायबिटिक्स असतात त्यांना सुद्धा हे इन्सुलिन मेटाबॉलिझम जे असतं ते परत आपल्या नॉर्मल आणायला फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा कॅन्सर होणे किंवा त्याचा इन्सिडन्स कमी करणे नाही, एवढंच नाही, पण ब्रेस्ट कॅन्सर सर्वायव्हर्सला पण रिकरन्स रेट फार कमी असतो ज्या रेग्युलरली एक्सरसाइज करतात आणि त्यांचं वजन, चरबी, फॅट कंटेंट, वजन म्हणजे मी नेहमी फॅट कंटेंटला संबोधित करत असते, तर ते कुठेतरी कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतं. त्यामुळे रिस्क, रिकव्हरी प्लस सर्वायव्हरशिप ह्या तिन्हीमध्ये व्यायाम हा फार महत्त्वाचा असतो. हो, आणि हे सगळेच जण महत्त्व जाणतात, फक्त कृतीत ते आणत नाहीत. तर नक्कीच याच्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा. बरं डॉक्टर, तुम्ही हे धाग्यापासून बनवलेले प्रोस्थेसिस कॅन्सरग्रस्त स्त्रीला देता, तर ते देताना कशी त्यांची प्रतिक्रिया असते, कसा आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा? जेव्हा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातो आणि पहिल्यांदा जेव्हा मी गेले आणि त्यांना मी जवळ बोलवलं आणि त्यांच्यासोबत बोलले की आपकी तो ब्रेस्ट निकली है, आपको ऐसा नहीं लगता कि हमें जब बाहर जाते हैं तो कुछ चाहिए है, कुठल्या गोष्टीचा तुम्हाला अभाव वाटतो का, काहीतरी कमतरता वाटते का? तर पहिले त्या स्त्रिया बोलायला तयार नव्हत्या आणि मग त्याच्यानंतर मी पाहिलं की त्या स्त्रियांच्या डोळ्यात पाणी होतं. मी त्यांच्या जवळ गेले, जरा मिठीत घेतलं त्यांना आणि मी त्यांना म्हटलं की काय झालं, बोला ना. तर म्हणे, मॅडम ह्याविषयी आम्ही कोणासोबत बोलूच शकत नाही. आम्ही बोललो तर लोकांना वाटेल की एवढ्या मोठ्या आजारातून ही बाहेर निघतीये आणि हा कुठला विचार करतीये. पण तसंच समाजामध्ये आम्ही जातो तर त्या नजरा फार वेगळ्या असतात, आम्ही त्यांना फेसच करू शकत नाही. मग जेव्हा आम्ही त्यांना हा ऑप्शन सांगितला निटेड नॉकर्सचा आणि आम्ही त्यांना द्यायला गेलो तर त्यांनी विचारलं, ये कितने पैसे में दोगे? आम्ही म्हटलं की ये पैसे में नहीं, ये हमारे तरफ से आपको गिफ्ट है. तर त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव बदलले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू होते आणि नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो स्माईल, हे मी शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही. म्हणजे लाख मुलाचा आनंद तुम्हाला त्यातून मिळाला. हो, आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला तर कधी असं वाटलंच नव्हतं की आमच्याविषयी पण असं कोणी विचार करेल. बरं. आणि आमच्या जवळ येऊन आम्हाला कुठेतरी आधार देणार हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. वेगवेगळे शब्द असतात की जेव्हा आम्ही पोस्टाने पाठवतो तर त्यांचा मेसेज येतो की यू हॅव रिटर्न माय प्रिव्हियस सेल्फ बॅक, यू हॅव गिवन माय प्रिव्हियस लाईफ बॅक. हो, असं हे जे असतं. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे असतात तर त्या म्हणतात की मॅडम आता मी नोकरीला बरोबर जाऊ शकेल. एक स्त्री आली होती जिचे दोन्ही ब्रेस्ट काढावे लागले होते आणि जेव्हा ती आतमध्ये एंटर केलं तेव्हा ती अगदी अशी होती. आणि जेव्हा आम्ही तिला ते ब्रेस्ट प्रोस्थेसिस फिट करून दिले, तिला कसं वापरायचं सांगितलं, ती शाळेमध्ये शिक्षिका होती आणि तिला लगेचच शाळेचं सेशन सुरू होणार होतं सुट्ट्यानंतर. या सुट्टीमध्येच त्याला तो आजार कळला होता आणि दोन्ही ब्रेस्ट तिला गमवावे लागल्या होत्या. तर जेव्हा आम्ही हे केलं होतं तर ती लगेच जाताना अरे वा, शी वॉज लाईक दिस, अगदी आत्मविश्वासाने ती बाहेर पडली. हो, तर म्हणून एक स्माईल चेहऱ्यावर येतं, एक कम्फर्ट असतो आणि एक आत्मविश्वास परत मिळतो. बरोबर, खरंच. आणि तुमच्या या कार्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि या प्रतिक्रियांमुळे तुम्हाला आणखीन उत्साह येतोय अधिकाधिक ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी. बरं डॉक्टर, इतकं सुंदर तुमचं समाजकार्य, तुमचं अभिनंदन आहे याबाबत, आणि बक्षीसही तुम्हाला याबाबत मिळालेली असतील, तर त्याबद्दल जाणून घ्यायलाही आम्हाला आवडेल ना, कारण ती कौतुकाची थापच आहे ना पाठीवरची. हो, अवॉर्ड्स हे मिळणं एक तुम्हाला परत कुठेतरी पेपअप करतं. कोणालाही ॲप्रिसिएशन हे आवडतंच आणि ते ॲप्रिसिएशन मिळाल्यावर तुम्हाला आणखीन एक नवीन स्फूर्ती मिळते पुढे जाण्याची. दर एक अवॉर्ड हा मला जरी मिळाला तरी तो माझ्या टीमसाठी असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या टीमला एक कुठेतरी एनकरेजमेंट मिळतं की आपण पुढे जावं. असं नाही आहे की तो अवॉर्ड नाही मिळाला तर आपण पुढे जाऊ शकत नाही, पण ह्या अवॉर्ड एक जरिया असतो की लोकांना एक अवेअरनेस मिळतो, लोकांपर्यंत तो एक संदेश जातो की तुम्हाला एक सपोर्ट आहे, कुठल्या बाबतीत तुम्हाला सपोर्ट मिळणार हे सगळं त्यांना समजतं. म्हणून दर एक अवॉर्ड एक नवीन लोकांमध्ये उमेद वाढवायला महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. त्यामुळे दर एक अवॉर्ड म्हटला म्हणजे एक नवीन रीच आउट
हां. हे मी पाहत असते. आमच्या भगिनींना काय संदेश द्याल 2 लाईनमध्ये? मी भगिनींना एक हा संदेश देईल की जसं तुम्ही तुमची फॅमिली, तुमचं परिवाराची काळजी घेता, तशीच तुमची स्वतःची काळजी घेणं पण महत्त्वाचं आहे. स्क्रीनिंग करणं महत्त्वाचं आहे. काही वेगळं वाटलं तर डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे. 20 वर्षानंतर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, 40 वर्षानंतर मॅमोग्राफी, इयरली मॅमोग्राफी आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन मंथली रेग्युलरली, हे फार महत्त्वाचं आहे. हेच कुठेतरी ब्रेस्ट कॅन्सर अर्ली डिटेक्शनला मदत करतं आणि अर्ली डिटेक्शन इज बेस्ट प्रोटेक्शन. आणि समजा डिटेक्ट झालं तरी हे लक्षात ठेवायला पाहिजे की दर एक स्त्रीमध्ये एक शक्तिस्तोत्र असतं. फक्त महत्त्वाचं असतं की तुम्हाला ते जाणीव करून घेणं की हो, माझ्यामध्ये ती शक्ती आहे की मी कुठलंही आजार, कुठलीही कठीणाई माझ्यासमोर आली तरी मी लढून पुढे जाईल. जाणार. डॉक्टर, हा एक धागा सुखाचा स्त्रीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि आत्मविश्वास आणतोय आणि केवळ हे शक्य झालं तुमच्या या कार्यामुळे. तर तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर रोहिणी पाटील इथे आलात आणि मनमोकळा संवाद माझ्याशी साधलात, त्याबद्दल नागपूर दूरदर्शन आणि दर्शकांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.